वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला डिझाइन बनवता येतं, पण साडीनुसार बाहीला डिझाइन कशी बनवावी हे सुचतच नाही किंवा कधीतरी आपल्याला असं वाटतं की ही बाही कम्फर्टेबल वाटेल का, कधीतरी आपण शिवलेलीच नसते, आपल्याला फर्स्ट टाइम छान अशा साडीला ट्राय करायची असते। सो आजची जी काही डिझाइन आहे म्हणजे बाही डिझाइन, तर त्यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून फक्त बाही डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि एकदम कमीत कमी टाइम मध्ये तयार होणारी बाही डिझाइन तुम्हाला सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाउज पीस आहे, म्हणजेच हा मेन फॅब्रिक आहे आणि यापासून आपण बाही कटिंग करणार आहोत। तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की जे काही आपण अस्तर यूज करणार आहोत तर त्याची बाही मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे। हे बघा, तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते आणि त्यानंतर मग मेन फॅब्रिक आपल्याला मेन बाहीच्या मापापेक्षा किती एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर ते तुम्हाला पुढे कळेलच। ठीक आहे, तर बघा आता ही जी काही बाही आहे त्याची बाहीची घडी आपण 8 टाकली होती, 8 चौक 32 साईजची बाही आहे, तर ती 7 रेडी झाली। त्यानंतर बाही लांबी अधिक अर्धा इंच मार्जिन म्हणजे असं टोटल 9.5ला मार्किंग केली आणि ह्या बाहीसाठी आपण कॅप हाईट 3 इंच घेतलेली आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मापे टाकून ही बाही कटिंग आपण इथे परफेक्ट अशी करून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जो काही मेन फॅब्रिक आहे ना तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा एवढा कपडा आहे आणि हा डबल फोल्ड्स केलेला आहे। ठीक आहे, आणि इकडे बंद बाजू आहे साईडला। आता मी तुम्हाला सांगते की याचं टोटल आपण माप किती घेतलेलं आहे ते। तर बघा इथून टेप जर ठेवला तर साधारणतः 17.5 ते 18 इंच आपल्याला याची रुंदी घ्यायची आहे। ठीक आहे, बघा इथे 17.5 येते। आता मी तुम्हाला सांगते की हा जो काही म्हणजे बाही लांबी आहे तर त्याच्यात पण म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काहीच घ्यायचं नाही आहे, तेवढं घ्यायचं। त्याआधी इथे आपण एक मार्किंग करू। बघा इथून बंद बाजूपासून टेप ठेवला की 3 इंच, त्यानंतर 6 इंच आणि त्याच्या पुढे 9 म्हणजे 3-3च्या गॅपने अशा टोटल आपल्याला 3 मार्किंग इथे करून घ्यायची आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर तिथे कट मारायचा, एक सेंटरला पण मारला म्हणजे डिझाईन मॅच करणं आपल्याला सोपं जाईल। त्यानंतर हे जे काही मार्किंग आपण केलेले आहे तर तिथे सुद्धा छोटे छोटे कट्स मारायचे आहे, म्हणजे दोन्ही साईडनी हे माप येतील आपल्या सेंटरपासून, दोन्ही साईडनी येतील। दोन्ही साईडनी मार्किंग करण्यापेक्षा कट मारले की लवकर लक्षात येईल। ठीक आहे, आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, जेवढी काही बाही लांबी आहे ना तर तेवढीच बाही लांबी इथे मार्क करून हे सरळ कट करून घ्यायचं आहे। तर बघा मग इथे बाही लांबी होती 9, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 9.5ला आता आपण बंद बाजूच्या साईडने इथे मार्किंग करून घेऊयात। इथे मार्किंग केल्यानंतर इथे सुद्धा करणार आहोत आणि त्यानंतर एक सेंटरला सुद्धा, म्हणजे लाईन आपल्याला सरळ मॅच करता येईल। ह्या पद्धतीने मग आपण इथे लाईन ड्रॉ केली आणि जे केवढं काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण आता इथे कट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला एवढ्याची काही गरज नाही आहे। ठीक आहे, आता हे कट केल्यानंतर ही जी काही खाली मापे केली तर ती वरच्या साईडला सुद्धा करायची आहे मार्किंग 3-3 इंचाचे। तर बघा मी तिन्ही मार्किंग केल्या आणि तिथे सुद्धा आपल्याला कट मारायचे आहे। तर बघा मी एकदा सांगते, तुमची बाही लांबीनुसार तुम्ही किती एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जवळजवळ आपल्याला हे डबल घ्यायचं असतं बघा। ठीक आहे, तर मग जेवढी बाही असेल त्याच्या डबल घ्यायचं। आता इथे सुद्धा मी छोटे छोटे कट मारते, म्हणजे लक्षात राहू द्या खाली आणि वरती दोन्ही साईडला 3, 6, 9 अशा 3-3चा डिस्टन्स ठेवत 3 मार्किंग करून घ्यायचे आहे। आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला ही जी काही बाही आहे ना ही सरळ करायची आहे ह्या पद्धतीने, आणि सेंटरचे तर मार्किंग पण आहे आणि घडी पण आहे। तर बघा इथून इथपर्यंत प्लेट्स टाकत प्रेस करायचं आहे आणि हे प्रेस केल्यानंतर इथे आता आपण एक पिन लावून घेऊयात, म्हणजे मग ते आपल्या जरा व्यवस्थित लक्षात राहील आणि ते प्रेस पण राहील। त्यानंतर इकडची पण सेंटरला बघा प्लेट टाकून घेतलेली आहे आणि आता इथे खालच्या साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे 2-3 टिपा टाकून। ठीक आहे, व्यवस्थित प्रेस करायचं आहे, लक्षात राहू द्या। आता ही झाली पहिली स्टेप। त्यानंतर जे काही पुढची मार्किंग आहे ना तर ती करायची आहे वरून 3 इंचाला बघा। ठीक आहे, आणि तिथे सुद्धा आता आपल्याला अशाच पद्धतीने इथे लॉक करून घ्यायचं आहे। तर बघा मग मी इथे लॉक करून घेतलं, लक्षात राहू द्या खाली केलेला आहे लास्टला आणि वरती 3 इंच खाली। त्यानंतर पुढचं बघा डिस्टन्स घेतला, पुन्हा तो सेंटरपर्यंतच आणायचा आहे आणि ह्या पद्धतीने इथे
प्रेस करून घ्यायचं आहे. तर इथे पण मी पिन लावते आणि नंतरची मार्किंगसुद्धा बरोबर आपण सेंटरपर्यंतच इथे आणलेली आहे. पुन्हा खाली आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे 2-3 टिपा टाकून. ठीक आहे. आणि ते लॉक केल्यानंतर आता वरून खाली आपल्याला 6 इंचाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मग मी आधीची मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने वरून टेप ठेवते आणि 6ला मार्किंग करते. लक्षात राहू द्या, पहिल्या वेळेस आपण 3ला मार्किंग केली, दुसऱ्या वेळेस आपल्याला 6 इंचाला मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. आता इथे ही मार्किंग झाल्यानंतर आता जी काही पुढचा डिस्टन्स घेतलेला आहे आपण कट मारलेलाच आहे, तर तो पुन्हा ती प्लेट्स टाकायची आहे बरोबर आपल्याला सेंटरपर्यंत. म्हणजे जशा आपण आधीच्या 2 टाकल्या सेम त्याच पद्धतीने आता ही तिसरी जी काही प्लेट्स आहे तर तीसुद्धा आपल्याला सेंटरपर्यंतच आणून व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. तर बघा मग मी इथून बरोबर ते उचलते, ह्या पद्धतीने इथे प्रेस केली आणि इथे सुद्धा आता एक पिन लावून घेते. व्यवस्थित प्रेस करायचं आहे बरोबर सेंटरलाच. तिरकं वगैरे झालं तर पुढची डिझाईन पण चुकू शकते. तर बघा मग मी इथे पिन लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता इकडची प्लेट्स बरोबर पुन्हा ह्या पद्धतीने बघा इथे सेंटरला आणायची आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे इथे प्रेस केल्यानंतर आपल्याला खाली एक 2-3 टिपा टाकून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे लॉक करून झाल्यानंतर वरून काय आता इथे आपल्याला टिप मारायची नाही आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं. आता पिना काढून घेतलेल्या आहे. 3 लेअर आपण इथे केलेले आहे. तर पहिला लेअर जो आहे ना, तर पहिला 3 इंचावर आपण लॉक केला होता, तर तिथून ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे बघा. ठीक आहे. आता हे नीट लक्ष द्या. त्यानंतर 6 इंचाचा होता, तर तो बरोबर तिथून ह्या पद्धतीने तिरका फोल्ड करायचा आणि एक आहे ना, तर तो डायरेक्ट खालनं आहे तेवढंच. म्हणजे आपण 9.5ची बाही आहे ॲक्च्युली, तर 9ला पण तिथे मार्किंग करून घेऊयात, म्हणजे ते आपल्याला जरा समजणं सोपं जाईल. तर बघा मी इथे पिना लावून घेते आणि ही तिसरी आपली ह्या पद्धतीने. तर अशा टोटल 3 प्लेट्स आपल्याला ह्या पद्धतीने टाकायची आहे. पण पद्धत थोडी वेगळी आहे, तर ते लक्षात राहू द्या, कन्फ्यूज होऊ नका. ओके. तर मी म्हटलंच होतं की लास्टला आपल्याला म्हणजे पहिले जी मार्किंग होती लॉक केलेलं आपण, तर ते 3ला केलं होतं, नंतरचं 6ला, आता आपल्याला इथे 9ला करायचं आहे बघा. तर इथून मग मी 9ला मार्किंग करून घेते आणि ते तिथे व्यवस्थित लॉक करून घेते. म्हणजे तिथून आपल्याला ते तिरकं प्रेस करून प्लेट टाकणं जरा सोपं जाईल आणि ते बरोबर 3-3चा डिस्टन्स आहे म्हणून ते व्यवस्थित पण बसेल. हे बघा. ठीक आहे. आता ही तिसरी प्लेट. आता ह्या तिन्ही पण व्यवस्थित टाकून झालेल्या आहेत, तर त्या प्रेस करून घ्यायच्या आणि मग आता तिथे आपण टिप टाकून घेणार आहोत वरच्या साईडला बघा. तर ते व्यवस्थित जसं आपण सेट केलेल्या आहेत तसंच राहून द्यायचे आहे आणि बरोबर सेंटरपासून इकडच्या साईडला ते तिन्ही पण ह्याच्यावर टिप टाकून घ्यायची आहे बघा आपल्याला. ठीक आहे. व्यवस्थित पकडा, फक्त टिप टाकताना थोडं खालीवर वगैरे असं होऊ देऊ नका. तर बघा आता इकडच्या साईडचं झालेलं आहे. आता इकडच्या साईडने बघा, तर सेंटरपासून बघा बरोबर अपोजिट साईडला आता आपल्याला त्या फोल्ड करायच्या आहे. पहिली फोल्ड, त्यानंतर दुसरी फोल्ड आणि तिसरी फोल्ड. म्हणजे जसं आपण इकडच्या साईडचं फोल्ड केलेलं आहे सेम तिकडचं सुद्धा सेंटरपासून अपोजिट साईडला प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जसं सेट केलेलं आहे ना बघा, इथून ह्या पद्धतीने, नंतरची अशी आणि नंतरची, अशा टोटल 3. तर आपण इथे पिना पण लावू शकतो किंवा असं पकडून जर आपल्याला इझी जात असेल तर आपण डायरेक्ट अशासुद्धा इथे टिपा टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मी हे व्यवस्थित असंच पकडते आणि इथे वरच्या साईडला जसं आधीचे टिप मारून पॅक केले ना तसंच पॅक करून घेते ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकतात की एकदम व्यवस्थित अशा ते सेट झालेले आहे. आता इस्त्रीचा यूज करून मी तिथे ते व्यवस्थित प्रेस करून अजून सेट करते, म्हणजे ते शेप व्यवस्थित सेट होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा मग एक एक प्लेट व्यवस्थित प्रेस करायची. पहिली केली बघा, नंतरची सेकंडवाली पण करूयात ह्या पद्धतीने आणि त्यानंतर तिसरीसुद्धा. म्हणजे तिन्ही पण 3 लेवलमध्ये आपण त्या सेट केलेल्या होत्या बरोबर डिस्टन्सने. सो तशाच त्या व्यवस्थित इस्त्री करून सेट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग त्या बरोबर तशाच राहतील. ठीक आहे. हे बघा दोन्ही पण साईडचं, इकडचं पण केलं, इकडचं पण करून घेते. तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित ते इस्त्रीने सेट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आधी पण पिना लावून आधी सेट करू शकता, मग टिपा टाकू शकतात. जर का तुमचा कपड्यावर डिपेंड आहे, कॉटनचा कपडा आहे की कसा आहे, तो व्यवस्थित फोल्ड होतं आहे की नाही त्यावर. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने बघा मग व्यवस्थित मी इस्त्री करून हे सेट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर आपल्याला इथे अस्तर लावायचं आहे.
तर ते कसं लावायचं तर ते सांगते. अस्तरची बाही तर आपण ऑलरेडी आता इथे कट केलेलीच आहे, तर हा पार्ट सरळच ठेवायचा आहे. त्यावर आता आपल्याला ठेवायची अस्तरची बाही. बघा बरोबर अस्तरच्या बाहीचा सेंटर आणि हा सेंटर मॅच करायचा आहे, हे बघा. ठीक आहे, दोन्ही साईडचा कपडा थोडासा मेन फॅब्रिकचा खाली आलेला आहे, लक्षात राहू दे, ते थोडं तिरका आहे. आता आपल्याला सरळ बाही जसं आपलं अस्तर आहे तशी करून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, सेंटर टू सेंटर व्यवस्थित मॅच करायचं आहे, म्हणजे डिझाईन बरोबर मध्यभागी राहील. जर का तुमचं व्यवस्थित सेट झालं नाही तर मग डिझाईन चुकू शकते. ठीक आहे, आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून बघा आपण ह्या पद्धतीने खालच्या साईडला इथे सिंपल अशी टीप मारून घेणार आहोत. आता ही टीप मारून झाल्यानंतर खाली तुम्हाला दिसते की थोडासा मेन फॅब्रिकचा पार्ट एक्स्ट्रा आहे आणि तो तिरकासुद्धा आहे, तर तो कट करून हे आपण व्यवस्थित स्ट्रेट असं करून घेणार आहोत. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला हे ह्या पद्धतीने सरळ करायचं आहे आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप. लक्षात राहू द्या, अस्तरची बाही आपण आतमध्ये फोल्ड केलेली आहे. ठीक आहे, आणि मग वरच्या साईडने आपल्याला इथे एक दापटीप देऊन घ्यायची आहे. तर दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतल्या अस्तरची जी काही बाही आहे तर ती वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. सो ही व्यवस्थित काळजीपूर्वक आवर्जून तुम्ही फॉलो करायची आहे, तरच बाहीचं लूक छान राहील. आता इथे प्रॉपर फिनिशिंगसहित आपण दापटीप देऊन घेतली. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला अस्तर परफेक्ट आपण अस्तरची बाही कट केलेली आहे. मेन फॅब्रिक तर आपलं एक्स्ट्रा आहे, तर अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने आपण जोडून घेऊयात. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने आपल्याला मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने आपण टीप मारून ही बाही जोडून घेतली. आता ही जोडल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक आपलं एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून आपण इथे परफेक्ट मापाची बाही रेडी करून घेऊयात. कारण की ही डिझाईनची बाहीच असं नाही, आपलं रेग्युलर सिंपल बाही असली तरी तुम्हाला माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो त्यामुळे मग इथे सुद्धा ते जोडून इथे आपण ह्या पद्धतीने परफेक्ट बाही रेडी करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं, इथे मी एक पट्टी घेतलेली आहे आणि ती ह्या पद्धतीने सरळच फोल्ड करायची आहे, उलटी वगैरे काही करण्याची गरज नाही आहे. आणि 1 इंचाची आपल्याला पट्टी हवी आहे, त्यामुळे मी इथे 2 इंचाची पट्टी कट करून घेतली. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी, आणि कडेकडेने एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ही टीप मारून झाल्यानंतर कडेने थोडंफार जे काही एक्स्ट्रा असेल ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा मग एकदम बारीकच आहे, तेवढंच आपल्याला कट करायचं आहे, खूप काही कट करण्याची गरज नाही. कारण की पट्टी करतानाच आपण मापात कट केली होती, पण मग टीपच्या साईडला पण खूप नको, म्हणजे मग आपलं व्यवस्थित प्लेट्स टाकत ॲक्च्युली इथे आपल्याला फ्रिल रेडी करायचं आहे. आणि खूप जर वरती एक्स्ट्राचं मार्जिन असलं तर फ्रिल बनवायला प्लेट्स टाकला थोडा प्रॉब्लेम येतो. सो त्यामुळे ते आपण कट केलं. आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत बरोबर कडेकडेनेच टीप मारायची आहे. आणि टीप मारत आता आपल्याला इथे ही फ्रिल रेडी करून घ्यायची आहे. इथे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट फ्रिलसुद्धा रेडी करू शकतात, पण मी इथे मॅचिंगच करणार आहे. कॉन्ट्रास्ट करण्याची मला तरी गरज वाटत नाही आहे, कारण की ब्लाऊजला हीच मॅच होईल आणि लूकसुद्धा सुंदरच येईल. कारण की बाही डिझाईनसुद्धा थोडीशी वेगळ्याच प्रकारची आहे त्यामुळे. सो संपूर्ण प्लेट्स टाकत आता आपण हे फ्रिल एक रेडी करून घेऊयात. फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे किती कपडा आहे त्यानुसार तुम्ही प्लेट्स टाकायचे आहे. एक तर जवळ टाका, लांब टाका, फक्त त्याच्यातला डिस्टन्स सेम असू द्यायचा, म्हणजे फिनिशिंग सुंदर येते. ठीक आहे, आता ही फ्रिल रेडी झालेली आहे, तर ती आता आपण डायरेक्ट अशी लावून घेऊयात. तर तुम्ही ही जोडताना डिस्टन्स सेम ठेवायचा आहे, म्हणजे बाहीच्या खाली फ्रिल एकसारखीच दिसली पाहिजे. कमी जास्त छोटी मोठी अशी दिसू देऊ नका, पुन्हा फिनिशिंग बिघडू शकते. आणि बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे ही फ्रिल जोडून घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा आता आपण इथे गोल्डन लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशीही लावू शकतात, पण मी बारीकच लावली म्हणजे डिसेंट असं लूक यावं यासाठी. त्याचबरोबर इथे 3 गोल्डन कलरचे मनी लावलेले आहेत, म्हणजे जिथे जिथे आपण लॉक केलेलं होतं ना 3 ठिकाणी बरोबर तिथेच. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी बाही आपली इथे रेडी झालेली आहे. लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लूकमधली आहे आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. आणि इथे जिथे मी मनी लावलेले आहे गोल्डन, तिथे तुम्हाला वाटत असेल तर एकदम छोटेसे बटनसुद्धा लावू शकतात, पण मला असं वाटतं की बटन लावल्याने ती डिझाईन प्रॉपर अशी व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे शक्य असल्यास अशा पद्धतीने तुम्ही मनी लावले तरीसुद्धा चालेलच. छान असं गोल्डन लावलेलं आहे, पण तुमच्या याच्यावर जर मोतीचे मनी मॅच होत असेल तर तुम्ही मोतीचे सुद्धा लावू शकतात. सो अशा पद्धतीने खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लूकमधली नवीनच अशी
पद्धतीची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेले आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहजच स्टिच करता येईल। आणि तुम्ही बघू शकतात की बाही या पद्धतीने घातल्यावर दिसणार आहे, म्हणजे फोल्ड करून दाखवलं मी तुम्हाला की त्याचं लुक कसं येतं आहे ना ते तुमच्या लक्षात यावं यासाठी। सो अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तरी मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपली आजची छानशी युनिक अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।